नमस्कार मंडळी, चला तर आज आपल्या दुबईच्या किचनमध्ये ठेचा बनवूया. आणि माझ्या अवतारावरती बिलकुल जाऊ नका, मी लोळत पडलेली होती आणि त्याच्यामुळे हा असा अवतार आहे आणि प्रिपरेशन न करता करायला घेतलेला हा व्हिडिओ आहे. तर इथं मी ठेचा बनवते. मी दुबईत आल्यापासून ना मला असं वाटायला लागलं आहे, म्हणजे घरच्या जेवणाची प्रचंड आठवण यायला लागली आहे. इथं असं वाटायला लागलं आहे किती पैसे दिले ना तरी मम्मीच्या हातचं जेवण कुठेच मिळणार नाही आहे. आणि मी जिथं जॉबला आहे ना तिथं मला जेवण आहे आणि त्या ठिकाणी ना तिखट नावाचा प्रकारच नाही आहे, म्हणून जास्त तिखट खाऊ वाटते. म्हणून मी ठेचा बनवते. तर मी ठेचाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी या सगळ्या सेम प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या नाही आहेत. आणि मिरच्या तेल न घाता एक 5 मिनटं छान भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्या थोड्या भाजल्या की त्यामध्ये तेल, लसूण, भाजलेले थोडे शेंगदाणे आणि कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर सगळं छान भाजलं की त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता इकडे काही पाटा वरवंटा वगैरे नाही आहे, त्यामुळे मला इथं आंटीने एक दगड दिला तो वरवंट्याचा. त्याने मग मी ते तव्यामध्येच थोडं सगळं ठेचून घेतले. मुळात मला मिक्सरला लावलेला ठेचा बिलकुल आवडत नाही, कारण त्याची लगेच एक फाईन पेस्ट तयार होऊन जाते आणि म्हणजे तो ठेचा असा वाटतच नाही. आणि मग हे छान असं ठेचून झालं ना बारीक, की मग तुम्ही पुन्हा एकदा ते गॅसवर ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा भाजून घ्यायचे. म्हणजे कुठे जर त्याच्यामध्ये पाणी वगैरे राहिलं असेल तर ते निघून जातं आणि अशा प्रकारे ठेचा खूप छान लागतो. आवडला असेल तर लाईक करा. आणि जास्तच तिखट झाला असेल तर लिंबाचा रस टाका, तिखटपणा कमी